आता बा आपल्याला काय शोधायचं नेक्स्ट? आले सगळे? आले, चला. आता ऑब्टेन द करंट इन इच रेजिस्टन्स. ओके, आता पहिले आपल्याला टोटल करंट शोधून घ्यावं लागेल. टोटल करंट साठी आपल्याला बाहेरचा रेजिस्टन्स टोटल किती होता? 7 ओम, आणि हा कोणता होता? 1 ओम. तर टोटल किती झाला? 8 ओम. ओके, जे मी आता आपण शिकलो होतो मागच्या थ्योरीमध्ये, ते I इज इक्वल टू ऍप्सिलॉन भागीला I प्लस R होतं, जिथं ऍप्सिलॉन बरोबर काय? हा 16 ओम आहे. ओके, आणि छेद मध्ये काय यायचं? टोटल रेजिस्टन्स. मग बाहेरचा रेजिस्टन्स प्लस इंटरनल रेजिस्टन्स, म्हणून टोटल करंट I इन अ सर्किट इज I इज इक्वल टू ऍप्सिलॉन भागीला कॅपिटल R प्लस स्मॉल r. तर कॅपिटल ऍप्सिलॉन किती? 16 आहे, आणि भागीला कॅपिटल R 7 आलं होतं. ओके, शोधलं, आणि प्लस इंटरनल 1 ओम आहे, तर 7 आणि 1 8, 16 भागीला 8, तर 2 एम्पियर येईल का? ओके, आता होणार काय? तर actually consider the resistance between A and B. If current I is the current in which the 4 ohm resistance I2 is the current in a 1. आता पहा याच्यात यांनी असं लिहिलंय, चला मी आता याला व्हाईट बोर्डवर सांगतो. आता ही सर्किट कशी पहा, ऍक्च्युली तुमची ही सर्किट आहे. आता याच्यातून करंट पास होतोय I, जे किती आलंय? 2 एम्पियर. ओके, 2 एम्पियर आलं ना उत्तर आपलं. लेट मी सी, 2 एम्पियर उत्तर आलंय. ओके, हे टोटल करंट फ्लो होत आहे सर्किट मधून. मग आता इथं आपल्याकडे आहे काय? तर इथं 2 अवरोध आहेत. ओके, इथं 2 अवरोध आहे, आणि इकडे किती ओमचा अवरोध होता? 1 ओम. इकडे 4, इकडे भी 4 ओम. ओके, इकडे 1 ओम, आणि परत इकडे काय होतं? 12 ओम, आणि एक 6 ओम. ओके, असं होते सर्किट. ओके ना, करंट पास होतोय याच्यातून. आता होणार काय? आता समजून घ्या की वरती जाणारा करंट काय असेल? I1 असेल. इथं करंट तुमचा I आला 2 एम्पियर. आता इथं त्याला 2 पॉइंट्स, 2 भाग पडून जाते, I1 आणि I2. ओके, बट दोघं अवरोध सारखे आहेत, तर दोघांमधून जाणारा करंट काय असेल? सारखा आहे. मग इथं 2 एम्पियर आहे, तर दोघांमध्ये सारखे भाग केले तर दोघं I1 I2 किती होऊन जाईल? 1 एम्पियर होऊन जाईल. अर्धा वाटला जाईल दोघांमध्ये, कारण दोघं अवरोध सारखे आहेत म्हणून. मग इथं I1 बरोबर किती असेल? I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू किती येईल? 1 एम्पियर. किती येईल? 1 एम्पियर, कारण दोघं अवरोध सारखे आहेत. तर जेव्हा अवरोध सारखे राहिले तेव्हा त्या दोघांमध्ये, आणि ते दोघं समांतर मध्ये राहिले, पण मी एक पॉईंट सांगितला होता तो आठवण ठेवा, की समांतर मध्ये करंट डिवाइड होतं. तर अवरोध सारखे राहिले तर सगळ्यांमध्ये सारखा डिवाइड होईल. जेवढा दिलाय तेवढा भागीला, जितके अवरोध आहेत तितके करून आहे. लाईक इथं 2 अवरोध आहेत, तर भागीला 2 करायचं याला. जर 3 असते तर भागीला 3 केलं असतं आपण. ओके, मग करंट जेवढे दोघं सारखे, मग दोघांमधून सारखा 1 एम्पियर. परत हा करंट बाहेर येईल इथून, तर 1 + 1 परत इथं जोडून जाईल, तर परत 2 एम्पियर होऊन जाईल इथं, कारण श्रेणीमध्ये करंट चेंज होत नाही. आता हा 1 ओम अवरोध काय आहे? श्रेणीमध्ये, तर याच्यातून पास होणारा करंट किती असेल? 2 एम्पियरच, कारण हा श्रेणीमध्ये, तर हा सीधा पास होईल याच्यामधून, बदलणार नाही. नीट लक्ष द्यायचं, इतकं टफ नाहीये, रूल्सच वापरायचे श्रेणी समांतर. परत इथं 2 एम्पियरचा करंट येईल. आता हे वरती जास्त अवरोध आहे, खाली कमी अवरोध आहे. आता आपल्याला माहिती करंट आणि अवरोधची दुश्मनी असते. दुश्मनी म्हणजे काय? जिथं अवरोध जास्त तिथं करंट कमी, जिथं अवरोध कमी तिथं करंट जास्त. मग होईल काय? आता हा जो 2 एम्पियर करंट आहे, ओके, हा इथं सारखा डिवाइड नाही होणार, पण पहिल्या जिथं अवरोध आता हा या अवरोध पेक्षा अवरोध डबल आहे. याचा अर्थ काय झाला? जो वरचा करंट असेल त्याचा डबल करंट खाली असेल, पण तो 2 एम्पियर मधूनच असेल. मग समजून घ्या की याच्यात पास होणारा करंट, आता याला याच्यातून, हा रिपीट करा ना सर, आवाज अटकत होता. हा करंट I3 12 ओम आणि 6.
हा करंट I3 आणि समजून घ्या की हा करंट I4 आहे. ओके, याच्यातून पास होणार I3 असेल ना, याच्यातून पास होणार I4. बट आपण असं लिहू शकतो की I3 प्लस I4 इज इक्वल टू किती असेल 2 एम्पियर. जेवढा करंट आपण देतो तेवढाच येईल. ओके, डन. आता हा अवरोध जो आहे त्याचा डबल हा अवरोध आहे. मग जेव्हा एक अवरोध दुसऱ्यापेक्षा डबल असतो तेव्हा जो डबल वाला आहे त्याच्यातून करंट जेवढं पास होईल ना त्याचा डबल करंट जो अर्धा आहे त्याच्यातून पास होईल. कारण की आपल्याला माहिती आहे की अवरोध आणि करंट एक दुसऱ्याशी व्यस्त असतात, दुश्मनी असते त्यांची. जेवढा अवरोध जास्त तेवढा करंट कमी. मग हा 6 ओम आहे तर याच्यातून जास्त करंट फ्लो होईल आणि जेवढा करंट याच्यातून फ्लो होईल त्याचा अर्धा करंट 12 ओम मधून फ्लो होईल. मग आपण असं लिहू शकतो ना, जो करंट I4 असेल तो I3 च्या काय असेल डबल असेल, असं लिहू शकतो मी. जो करंट I3 असेल, कारण पहा करंट I3 हा 12 ओम मधून पास सर होतो करंट आहे. हा, आणि जर वरती 12 नाही असेल 18 असेल तर हा 18 असेल तर मग वरती त्याला 12 शोधावं लागतं. मग ती एक मेथड आहे, मी नंतर सांगेल ती. आता सध्या पुरता हे एक्झाम्पल पुरता एवढंच समजायचं आहे. नंतर एक मेथड आहे ज्याच्यातून आपण दर एक एलिमेंट मधून करंट कसा शोधतात ते शोधू शकतो. सध्या पुरता अजून त्या मेथड पर्यंत जायची गरज नाही म्हणून. ओके, समजलं. आता सध्या या एक्झाम्पलला डबल किंवा हाफ आहे त्याची एक शॉर्टकट ट्रिक येते. बाकी मग आपल्याकडे लॉंग मेथड पण आहे कम्प्लीट शोधायची, पण तो टॉपिक अजून आला नाही म्हणून ते सांगत नाही. समजलं. याच्या पुढचे टॉपिक्स आहेत ते तेव्हा सांगेल. क्लिअर. आता सध्या इतकं एक नॉर्मल कॅल्क्युलेशन चालतं इथं. काय की हा अवरोध पेक्षा हा डबल आहे ना, तर याचा करंट पेक्षा याचं करंट डबल असेल. मग I4 करंट जे आहे ते I3 करंट पेक्षा डबल असेल. ओके, डन. मग ही किंमत या इक्वेशन मध्ये टाकू आपण. तर I4 च्या जागेवर 2I3 लिहू. तर I3 प्लस किती लिहितं I4 च्या जागेवर 2I3 इज इक्वल टू किती येईल 2. तर I3 प्लस 2I3 टोटल किती झालं 3I3. किती येईल 3I3 इज इक्वल टू काय आलं 2. ओके, मग I3 बरोबर काय भेटेल आपल्याला 2/3. I3 बरोबर काय भेटेल आपल्याला 2/3 एम्पियर. हा 3 छेद मध्ये येऊन जाईल ना. I3 बरोबर 2/3 एम्पियर अँड सेकंड I4 बरोबर काय 2I3. ओके, मग I4 इज इक्वल टू 2I3. मग 2 इंटू 2/3 किती होऊन जाईल 4/3. 2 दुने 4 ना, तर 4/3 एम्पियर. I4 इज इक्वल टू. आणि डाउट्स समजलं. तर आपल्याला दर एक एलिमेंट मधला करंट भेटला ना. तर पहा याच्यातला करंट I1 होता, याच्यातला I2 होता. I1 बरोबर 1 एम्पियर, I2 बरोबर 1 एम्पियर. नंतर याच्यातला करंट 2 एम्पियर जाईल 1 ओम मधला, कारण तो सिरीज मध्ये. आणि त्याच्यानंतर याच्यातला करंट सर जो वरचा करंट आहे हा इकडं 4 आणि 4 सेम येतं म्हणजे एक याच्यामधून एक जण आणि एक याच्यामधून एक जण का असं आहे का? हा सारखा आहे ना अवरोध. दोघं अवरोध सारखे आहेत. मग दोघं सारखेच करंट घेणार आहेत ना. मग सारखे म्हणजे जे टोटल करंट आहे त्याचा अर्धा अर्धा दोघं घेतील. टोटल करंट किती आहे 2 एम्पियर. मग त्याचा अर्धा अर्धा किती होईल 1 एम्पियर. परत ते पुढे आलं की इथं जोडून जाईल. परत इथं पुढे 2 एम्पियर पास होईल. आता हा एकच अवरोध आहे तर याला पुढे 2 एम्पियर भेटेल. परत इथं गेलं की एकापेक्षा दुसरा डबल आहे तर एकला 2/3 भेटेल, एकला 4/3 भेटेल. समजलं. आणि डाउट्स पाहून घ्या. इथं बी तेच सॉल्युशन आहे. तर पहा दोघं अवरोध सारखे आहेत म्हणून दोघांचं करंट सारखं असेल 2 एम्पियर असेल तर अर्धा अर्धा 1 एम्पियर होऊन जाईल. In the current of 4 ohm is 1 ampere and current from 1 ohm is 2 ampere. दर एक 4 ohm मधून 1 एम्पियर पास होईल. 1 ओम जो आहे पुढचा अवरोध त्याच्यातून 2 एम्पियर. नाव कन्सिडर द रेजिस्टन्सेस बिटवीन C and D. C and D मधले रेजिस्टन्सेस पहा. तर हे C and D एक 6 ओम एक 12 ओम आहे. तर त्यांनी डायरेक्ट लिहून दिलंय की I3 प्लस I4 इज इक्वल टू 2 एम्पियर आहे. तर त्याच्यावरून I4 बरोबर 2I3 असेल.
ज्याला मी टोटल कॅल्क्युलेट करून दिलं तुला. तर त्याच्यामुळे त्याला असं बी लिहू शकता तुम्ही की दोघांचा व्होल्टेज सारखा असेल ना तर 12 into I3 is equal to 6 into I4 असं लिहू शकता तुम्ही याला. हे 6 काय अवरोध आणि करंट काय I4. तर व्होल्टेज सेम असेल तर दोघं व्होल्टेजेसला कम्पेअर करायचं, तुम्हाला हे इक्वेशन भेटून जाईल. I4 is equal to 2I3 आणि टोटल करंट किती असेल I3 plus I4 is equal to 2 ampere. तर त्याच्यावरून I3 बरोबर 2/3 ampere भेटेल आणि I4 बरोबर 4/3 ampere भेटेल. So the current in a 12 ohm is 2/3 ampere while current in a 6 ohm is 4/3 ampere. ओके, पाहून घ्या वरती जो करंट आहे तो I3 आहे, खाली जो करंट आहे तो I4 आहे. आणि लिहिलं नाही पण आपण लिहायचं, आपल्याला पुढे डिटेल मध्ये जावं लागेल. ओके, झालं. आता तिसरं काय obtain the current in each resistor झाला. आता obtain the voltage drops of VA, VAB, VBC and VCD. आता व्होल्टेज म्हणजे काय, आता AB मधला व्होल्टेज शोधायचा आहे. तर आपल्याला सगळ्यांमधून करंट माहिती आहे, तर करंट इंटू रेजिस्टन्स करायचा, व्होल्टेज भेटून जाईल तुम्हाला. ओके, आता ए आणि बी मधला व्होल्टेज काय, आता हे दोघं समांतर मध्ये तर दोघांना सारखाच व्होल्टेज भेटणार आहे, तर त्याच्यासाठी दर एकचं कॅल्क्युलेट करायची गरज नाही. कोणत्या बी एकचा कॅल्क्युलेट करा, तो दुसऱ्याचा असेल. मग आता 4 ओम मधून पास होणारा करंट किती होता, 1 एम्पियर आणि त्याचा रेजिस्टन्स किती आहे, 4 ओम आहे. तर 4 गुणिले 1 किती आहे, 4 व्होल्ट. तर एबी मधला व्होल्टेज किती असेल, 4. पाहून घ्या. VAB इज इक्वल टू I1 इंटू 4. I1 काय, तर 4 ओम मधून पास होणारा करंट इंटू 4. तर 4 इंटू 1 तर 4 व्होल्ट. तर एबी मधला व्होल्टेज किती येईल, 4 व्होल्ट. पाहून घ्या त्याच्यामध्ये. आता बी तर सी मध्ये, आता बी तर सी मध्ये पास होणारा करंट किती होता, 2 एम्पियर. इथून पास होणारा करंट किती, 2 एम्पियर आणि अवरोध किती, 1 ओमचा आहे. तर 2 आणि 1 किती झालं, 2 गुणिले 1 2च व्होल्ट येईल. कोणते इक्वेशन वापरतोय आपण व्होल्टेज साठी, V इज इक्वल टू IR. व्होल्टेज ड्रॉप्स म्हणजेच व्होल्टेजेस. ओके, तर मी इथं बाजूला लिहितो वाटलं. पण ह्या वस्तूसाठी पाहिलं तर याच्यातलं कोणते बी एक मधून करंट, तर दोघांमध्ये सारखा करंट पास होतो, दोघं अवरोध सारखे, तर दोघांचा व्होल्टेज बी काय असेल. असं बी समांतर मध्ये व्होल्टेज सेम असतो, जेवढा व्होल्टेज वरती असेल तेवढाच खाली असणार आहे. ओके, तुम्ही कोणतं बी एक कॅल्क्युलेशन मध्ये घेऊ शकता. तर मग पहिल्यासाठी VAB इज इक्वल टू, तर ए आणि बी मधला रेजिस्टन्स कोणता बी एक रेजिस्टन्स घ्या 4 आणि त्याच्यातलं करंट घ्यायचं 1, किती येईल, 4 व्होल्ट. आता VBC, तर याच्यातून पास होणारा करंट 2 एम्पियर आहे. ओके, आणि अवरोध किती, 1 ओम आहे. तर व्होल्टेज किती येईल, V इज इक्वल टू VBC इज इक्वल टू अवरोध किती, 1 ओम आणि व्होल्टेज किती, करंट किती, 2 एम्पियर. V इज इक्वल टू IR इक्वेशन वापरतोय मी. 2 आणि 1 2 व्होल्ट. याला किती भेटला बरं, 2 व्होल्ट. याला किती भेटला होता, 4 व्होल्ट. याला 4 व्होल्ट भेटला होता, याला 2 व्होल्ट भेटला. आता परत यांच्यासाठी, आता याच्यात बी कोणतं बी एक घ्यायचं. ओके, समांतर व्होल्टेज सेमच येणार आहे तुमचा. पहा इथं 12 ओम आहे तर याचं करंट वेगळं आहे, हा 6 ओम आहे तर याचं करंट वेगळं आहे. तर आपण कोणतं बी एक घेऊन घ्या, तुम्ही सांगा 6 वाला घेऊ का 12 वाला घेऊ. 12. हा, 12 वाला घेऊ. तर 12 वाल्याचं करंट किती होतं, लाईक व्होल्टेज इन सिटी. दोघं सांगतो मी तुम्हाला, चला सारखं दिलं उत्तर. तर 12 ओम, तर 12 ओमचं करंट 2/3 होतं. किती होतं, 2/3 एम्पियर करंट पास होतो ना 12 मधून. 3 आहे का 3, 3 चौक 12 आणि 4 दुने 8. किती व्होल्ट आला, 8 व्होल्ट. VCD किती आला, 8 व्होल्ट. आता समजून घ्या, आपण 6 ओम घेऊ. VCD इज इक्वल टू, तर अवरोध किती आहे, 6 ओम. तेव्हा करंट किती होतं, 4/3. त्याच्यातून पास होणार, ज्याच्यातून जे पास होते ते घ्यायचं. 3 आहे का 3, 3 दुने 6. ओके, 4 दुने 8, परत 8 व्होल्ट आलं. ओके, म्हणजे समांतर मध्ये व्होल्टेज चेंज होत नाही, साबित झालं इथून. दोघांना सेम व्होल्टेज भेटतो. याला किती भेटला, 8 व्होल्ट. ओके, मग आता इथं व्होल्टेज ड्रॉप किती असेल, टोटल किती देतोय आपण, 16 बरोबर. त्याच्यातून 4 याला भेटला, 2 याला भेटला, किती झालं, 4 आणि 2 6, 6 आणि 8 14. तर उरला किती व्होल्ट, 2 व्होल्ट. तर 2 व्होल्ट कुठे गेला असेल, इथं.
समजलं? मग तुम्ही जे टोटल व्होल्टेज देताय, मी जे सांगितलं होतं ना, V इज इक्वल टू ॲप्सोल्यूट मायनस IR असतं. तर तुम्हाला असं विचारलं की ह्या सर्किटला भेटणारं टर्मिनल व्होल्टेज किती असेल? तर तुम्हाला करंट माहिती आहे सर्किटवर 2 आणि R काय इंटरनल रेझिस्टन्स. तर तुम्ही किती व्होल्ट देताय टोटल? 16. पण 16चा 16 वापरला जातोय का? नाही. पहा आपण साबित केलं ना ते. तर किती किती ड्रॉप होऊन जातो इथं. तर हा 1 ओहम्स आहे आणि याच्यातून पास होणारा करंट किती असेल? 2 एम्पियर. पहा इथून परत करंट जोडून जाईल आणि बाहेर निघणारा करंट किती असेल? 2. जितकं करंट इकडून निघतं तेवढंच बाहेर परत येत. पहा बॅटरीमधून बाहेर जाणारा करंट आणि बॅटरीचा आत परत येणारा करंट दोघं सेमच असतात. कधीच कमी जास्त होत नाही. मग हे करंट बी किती असेल? 2 एम्पियर. ओके. आणि अवरोध किती? 1 ओहमचा. तर 2 गुणिला 1 किती येईल? 16 मायनस 2 किती आलं? 14. तर पहा ते 14 व्होल्टेज तिघांमध्ये वाटलं गेलंय ना. पहा 14 व्होल्ट आहे. इथूनच ही बॅटरी जी आहे ना, बॅटरी 16 व्होल्टची आहे. बट ज्या इथून बाहेर व्होल्टेज भेटेल हा पुरा बाहेरचा व्होल्टेज तो किती असेल? फक्त 14 व्होल्ट असेल. पुरा 16 भेटणार नाही. का? तर याच्यामुळे. हा 2 व्होल्ट खाऊन जातोय. समजलं? तर मग त्याच्यातला 14 मधून पहा ती सीरीजमध्ये करंट व्होल्टेज डिव्हाईड होतो. पहा दिसला? तर सीरीजमध्ये हे 2 समांतर आहेत. त्याचं एक रेझिस्टन्स सीरीज बनेल. हा एक रेझिस्टन्स येईल नाही. याचा 2चा एक इक्विव्हॅलंट सीरीजमध्ये येईल. तर याला 4 व्होल्ट भेटतोय, याला 2 व्होल्ट भेटतो आणि याला 8 व्होल्ट भेटतोय. ओके. अशा प्रकारे अलग-अलग अवरोध राहिल्यावर तेव्हा व्होल्टेज अलग-अलग डिव्हाईड होतं. एनी डाउट्स? समजले पुरं एक्झाम्पल? हो सर. कोणाला काय डाऊट? मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. 4 मार्काला येऊ शकतो बोर्डमध्ये. सर हां. आता जे समजलं ते रिपीट करा ना सर, ते समजलं नाही मला. कोणतं? आता तुम्ही लिहिलं नाही का V बरोबर एप्सिलॉन मायनस IR. V बरोबर ॲप्सिलॉन. आता आपल्याला काय समजायचंय? जर समजा बोर्डवर फक्त इतकं विचारलं 2 मार्काला, की टर्मिनल व्होल्टेज किती असेल या सर्किटचं. ओके. मग टर्मिनल व्होल्टेजसाठी इक्वेशन काय? तर टर्मिनल व्होल्टेज V म्हणतात. जो ॲप्सिलॉन मायनस काय आहे तो IR. ओके. ॲप्सिलॉन तर तुम्ही बॅटरीचा व्होल्टेज किती? 16 आणि IR म्हणजे काय? इंटरनल रेझिस्टन्स मध्ये किती व्होल्टेज चालला जातो, ड्रॉप होतोय म्हणजे. तर इंटरनल रेझिस्टन्स किती? हा बॅटरीचा बाजूला आहे तो, हा त्याचा इंटरनल रेझिस्टन्स आहे बॅटरीचा. याला इंटरनल रेझिस्टन्स म्हणतात. ओके. तर हा किती? 1 ओहमचा आहे. आता सर्किट मधून पास होणार करंट किती असेल? 2 एम्पियर असेल पूर्ण. तर याच्यातून पास होणार करंट किती असेल? 2 एम्पियर. कारण हा काही समांतर मध्ये कोणीच नाही त्याला. मग हा 2 एम्पियर याच्यातून पास होतोय. तर I बरोबर किती? 2 आणि अवरोध किती आहे? 1 ओहमचा इंटरनल. तर 2 गुणिले 1 किती? 2. तो 16 मायनस 2 किती येईल? 14 व्होल्ट आलं. मग या सर्किटचा व्होल्टेज 14 आहे. म्हणजे पहा तुम्ही देता 16 व्होल्ट आहेत. ओके. बट तुमच्या सर्किटचा बाकीचा पहा ही इंटरनल सर्किट आहे. इथून ही खालची पुरी आंतरिक सर्किट आहे. म्हणजे की हा अवरोध बाहेरून जोडलाय असा नाही. हा बॅटरी सोबत येतो. म्हणजे तुमच्या हातात बॅटरी म्हणजे तिचा व्होल्टेज असेल आणि सोबत इंटरनल अवरोध असेल आत. अंडरस्टँड? म्हणजे ही पुरी वस्तू एकच आहे. ही वेगळी नाहीये. पण तुम्ही काय विचार करता की तुमच्या सर्किटला किती व्होल्टेज पुरा भेटायला पाहिजे होता? 16 भेटायला पाहिजे होता ना. पण ऍक्च्युअल मध्ये भेटतो किती? 14 का? तर बाकीचा 2 ओहम कोण घेऊन येतंय? हा आंतरिक अवरोध तो वापरतोय त्याला. म्हणून तुम्हाला 14 आणि आपण पाहिलं 14 कशा रीतीने भेटतोय. तर याच्यात 4 गेला, याच्यात 2 गेला आणि याच्यात परत 4 गेला. आता सॉरी थोडंसं याच्यात 8 होता. ओके. आणि डाउट्स? बरोबर पहा 8 आणि 2 10 आणि 4 14 बरोबर आले ना. आता तुम्हाला हे जे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असेल ना, तर हा अवरोधला सोडून कॅल्क्युलेट करता. तुम्हाला पुरा 16 व्होल्ट भेटेल बाहेर. जर हा अवरोध नेग्लेक्ट केला तर. नाही केला तर मग 14च भेटेल. क्लिअर? आता समजलं? पण सर कसं काय भेटेन? आपण इकडं बी नाही गिनलं होतं ना. कुठं नाही गिनलं होतं? तुम्ही सांगताय ना की ते नाही घेतलं तरी 16 येईन. कसं काय सर? कोणतं नाही घेतलं? हा नाही घेतला तर 16च येईल ना. करंट वाढून कसं जाईल ना काय सर? सर्किट. पण आपण वरती अरे करंट वाढून जाईल ना सर्किटचं. हा.
इथं काय घेतो आपण, हे बघ करंट आय बरोबर काय घेतो, ऍप्सिलॉन भागीला आर प्लस स्मॉल आर घेतो, बरोबर. आता हा स्मॉल आर जर काढून टाकला मी, नाही घेतला कॅल्क्युलेशन मध्ये, मग ऍप्सिलॉन बाय आय भेटेल मला, मग 16 भागीला 7च येईल, बरोबर. 16 भागीला 7 केलं तर 2 पॉईंट जास्त, 2 पॉईंट समथिंग उत्तर येईल तुझं. ओके. आणि ते उत्तर वाढलं म्हणजे मग दर एक वस्तू वाढेल. इथं हा 1 एम्पियर करंट आहे जाणार, थोडा जास्त जाईल. इथून मी करंट वाढून जाईल, सगळीकडे करंट वाढून जाईल आणि फायनली व्होल्टेज ड्रॉप्स पण वाढून जाते. आणि ते टोटल तुझे आलं किती होऊन जाते, लगभग 16 होऊन जाते. टोटल जे असेल ना तुला 16 भेटेल. सांगेल असेल एक्झाम मध्ये. नॉर्मली आतापर्यंत जे कॅल्क्युलेशन करतो आपण त्याच्यात सगळे असं साधेच कॅल्क्युलेशन असतो. पण त्यांनी शेवटमध्ये नोट लिहून दिली, नोट दॅट द टोटल व्होल्टेज ड्रॉप AD is 4 volt plus 2 plus 8 is equal to 14. Thus the terminal voltage of a battery is 14 volt while its EMF is 16. हा टर्मिनल व्होल्टेज झाला, 14 भेटला ना, तो टर्मिनल व्होल्टेज झाला. बट ऍक्च्युअली बॅटरीचा EMF किती 16 आहे, बट तुम्हाला टर्मिनल व्होल्टेज किती भेटतोय 14. टर्मिनल व्होल्टेज हमेशा EMF पेक्षा लहानच असतो, असा MCQ पण येतो. ओके. रिलेशन बिटवीन टर्मिनल व्होल्टेज अँड बॅटरी EMF तर हमेशा आठवण ठेवायचं, हे रिलेशन येतं. V लेस दॅन ऍप्सिलॉन. ओके. MCQ मध्ये येतो. तुमचा टर्मिनल व्होल्टेज हमेशा EMF पेक्षा लहानच असेल. ओके. इंटरनल रेजिस्टन्स कन्सिडर केला तर, नाही कन्सिडर केला असेल तर दोघं सेम येतील. जर इंटरनल रेजिस्टन्स 0 घेतला तर ऍप्सिलॉन इज इक्वल टू आय, V इज इक्वल टू ऍप्सिलॉन येईल. तर हे इक्वेशन आहे, हे आठवण ठेवायचं. ऍप्सिलॉन मायनस IR. ओके. आता याचात जर R शून्य घेताय तुम्ही तर हे टर्म शून्य होऊन जाईल, मग ऍप्सिलॉन बरोबर E येऊन जाईल. बट R शून्य नाहीये, R इज नॉट इक्वल टू 0. R कधीच नेगेटिव्ह नाही राहत, लक्षात ठेवा. अवरोध येतो त्याची किंमत असेल, नेगेटिव्ह नाही राहत कधी. R इज नॉट इक्वल टू 0 झालं, मग त्या कंडिशन मध्ये हे उत्तर येईल. पण जर R इक्वल टू 0 असेल त्या कंडिशन मध्ये उत्तर येईल V इज इक्वल टू ऍप्सिलॉन. R जर शून्य असेल तर ही टर्मच राहणार नाही, ही टर्म नाही राहणार, तर V इज इक्वल टू ऍप्सिलॉन येईल. म्हणजे तुम्ही अशी बॅटरी चूज करणार की तिचा आंतरिक अवरोध लगभग शून्य आहे, पुरा हायच नाही, नाहीच्या बरोबर आहे. मग त्या केसमध्ये तुमचा टर्मिनल व्होल्टेज आणि EMF सेम असतो. असे थोडेसे कॉम्प्लिकेटेड MCQ म्हणतो ना आपल्याला, ते माइंड जगलिंग टाइम म्हणतो, आपलं माइंड थोडंसं उलट पुलट करतो, तशा टाइपचे येते. म्हणजे याच्यात हाय काहीच नाही, एकदम सोपेच आहेत, फक्त दिमाग थोडासा वापरायचा की काय आहे सिच्युएशन काय. ओके. बाकी मोस्ट ऑफ द केसेस V less than epsilon. The loss of voltage 2 volt is accounted for by the internal resistance of 1 ohm of a battery 2 into 1 2 volt. जो तुमचा 2 वोल्टचा जो डिक्रीज दिसतोय तो कशामुळे, तो जो बॅटरीचा आंतरिक अवरोध आहे त्याच्यामुळे, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ बॅटरी. एनी डाउट्स? नाउ इट इज क्लियर फॉर यू. ओके, ठीक है. तो अभी बाकी का कम देखेंगे कल. एनी डाउट्स? सर हा, ते स्क्रीनशॉट पाडू द्या ना. कोणता?